कालच्या लेक्चरमध्ये आपण कॉन्टॅक्ट अँगल, त्याचं शेप ऑफ कॉन्टॅक्ट अँगल बघितले. त्याच्यानंतर शेप ऑफ कॉन्टॅक्ट अँगलमध्ये आपण काय काय बघितलं, तर कॉन्केवमध्ये ऑब्ट्यूस अँगल कसा तयार होतो, कॉन्केवमध्ये कोणता अँगल होतो, ॲक्यूट अँगल तयार होतो. ॲक्यूट अँगल कसा तयार होतो, किंवा कॉन्व्हेक्समध्ये ऑब्ट्यूस अँगल कसा तयार होतो. त्यानंतर 0 डिग्री अँगल बघितला, 0 डिग्री कॉन्टॅक्ट अँगल. आता आपण बघणार आहे नेक्स्ट पॉइंट. तर नेक्स्ट पॉइंट आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री. अँगल ऑफ contact 90 degree and conditions for convexity and concavity. Convexity and concavity. आता इथे मागच्या वेळेस सारखं ही आहे एक सॉलिड पार्ट आहे, जे बॉटलचा असेल किंवा कुठलाही एक सॉलिड सरफेस असेल. सॉलिड सरफेस आहे हा सॉलिड. इथं लिक्विड सरफेस आहे, इथं लिक्विड आहे. आणि ह्या सॉलिड आणि लिक्विडच्या दोघांच्या कॉन्टॅक्टमध्ये एक सरफेसवरचा आपण एक वॉटर मॉलिक्यूल घेतला. हा सरफेसवरचा एक वॉटर मॉलिक्यूल आहे, त्या मॉलिक्यूलला आपण ए असं कन्सिडर केलं. ए मॉलिक्यूल आहे तो. आता ह्याच्यामध्ये एपी काय आहे, मागच्या वेळेस आपण बघितला. एपी हा अडेझिव्ह फोर्स आहे. अडेझिव्ह फोर्स, एपी इज अ अडेझिव्ह फोर्स. तो कुठं आहे, तर ह्या व्हर्टिकल सरफेसला परपेंडिक्युलर. हा हॉरिझॉन्टल फोर्स जो दिसतोय, हॉरिझॉन्टल फोर्स विच इज कॉल्ड ॲज अ एपी, हा काय आहे, अडेझिव्ह फोर्स आहे. आता नेक्स्ट आहे, नेक्स्ट फोर्स तो कोणता, एसी. जो लिक्विडकडे गेलेला आहे तो कोणता आहे, लिक्विड मधला. AC is the cohesive force. AC is the cohesive force which is exactly 45 degree, which is exactly 45 degree with resultant force, मग आता रिझल्टंट फोर्स कुठं आहे, रिझल्टंट कसा काढतो आपण, वॉटरच्या सरफेसला परपेंडिक्युलर. म्हणजेच वॉटर, आता इथं काय आहे, ही त्याची रिझल्टंट आहे. आता ह्याची रिझल्टंट कुठं आहे, आता ह्याची सरफेस कुठं आहे माहितीये का, ही वॉटरची सरफेस ही आहे. म्हणजे ह्या सरफेसला परपेंडिक्युलर आपला हा रिझल्टंट आहे आर. ही झाली त्याची रिझल्टंट. AR इज द रिझल्टंट. AR इज द रिझल्टंट फोर्स. एक्झॅक्टली व्हर्टिकल, which is exactly vertical along solid surface. सॉलिड सरफेसला काय आहे ती, एक्झॅक्टली ह्या सॉलिड सरफेसला एक्झॅक्टली व्हर्टिकल आहे. म्हणजे ही सॉलिड सरफेस आहे आणि ह्या सॉलिड सरफेसवरती ही आपली काय आहे, रिझल्टंट आहे. म्हणजे दोन्ही काय आहेत, एकमेकांवरती ओव्हरलॅप झालेले आहेत. तर ही आपली AR ही काय आहे, रिझल्टंट फोर्स आहे. तर आता ह्याच्यामध्ये ह्या
काय म्हणतात त्याला, ह्या सरफेसला, वॉटरच्या सरफेसला मध्ये आणि ह्या रिझल्टंटमध्ये एसी काय आहे, एक्झॅक्टली 45 डिग्रीचा अँगल करते. ह्या दोघांमध्ये कितीचा आहे, 90 डिग्रीचा अँगल आहे. आणि ह्या दोघांच्या मधून गेलेली ही आपली कोहेसिव्ह फोर्सची व्हेक्टर आहे, ती काय आहे, ह्या दोघांच्या मध्ये म्हणजे इकडं 45 डिग्री असेल आणि इकडे 45 डिग्री म्हणजे टोटल 90 डिग्री ह्या दोघांच्या मधून पास झालेली. त्यामुळे हे आपला कोहेसिव्ह फोर्सचा अँगल किती तयार होतो, इथं 45 डिग्रीचा अँगल तयार होतो. इन धिस केस तर कळलं इथं 90 डिग्री कसं झालं कळलं, कारण ही जी सरफेस आहे ती ह्या सरफेसला एकदम परपेंडिक्युलर कशी आहे, आपली रिझल्टंट फोर्स आहे. आणि ह्या दोघांमध्ये अँगल कितीचा आहे, 90 डिग्रीचा. त्यामुळं ह्याचा कॉन्टॅक्ट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कितीचा झाला, 90 डिग्रीचा झाला. तर आता इन धिस केस ह्या केसमध्ये एपी बार जो आहे इज इक्वल टू AC बार अपॉन √2. ह्या केसमध्ये काय आहे, एपी बार इज इक्वल टू, एपी बार म्हणजेच काय आहे, अडेसिव्ह फोर्स इज इक्वल टू AC बार. AC म्हणजेच काय, कोहेसिव्ह फोर्स डिवायडेड बाय √2. √2 हे कशावरून आलं तर दॅट इज द ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला. हे काय आहे, फॉर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा इज इक्वल टू 90 डिग्री. फॉर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा इज इक्वल टू 90 डिग्री. जेव्हा तुमचा थिटा 90 डिग्री असतो म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तुमचा 90 डिग्रीचा असेल तेव्हा काय आहे, एपी बार इज इक्वल टू AC बार डिवायडेड बाय √2. आता ह्या केसवरून आपण आणखीन काही काही केसेस लिहिणार आहे. आता जेव्हा 90 डिग्री म्हणजेच कसला अँगल झाला तो, राईट अँगल, RIGHT, राईट अँगल. ह्याच्या आधी आपण कोणते अँगल बघितलेले होते, एक ऍब्ट्यूस अँगल बघितला होता आणि एक अॅक्यूट अँगल बघितला होता. आता आपण अॅक्यूट अँगल साठी बघूया. फॉर अॅक्यूट अँगल साठी बघूया. फॉर अॅक्यूट अँगलला काय येईल तर एपी बार इज ग्रेटर दॅन AC बार डिवायडेड बाय √2. एपी बार इज इक्वल टू AC बार डिवायडेड बाय √2 कधी असतं, जेव्हा थिटा इज इक्वल टू 90 डिग्री असतो तेव्हा. बट एपी बार इज ग्रेटर दॅन AC बार डिवायडेड बाय √2 हे कशासाठी, फॉर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा इज इक्वल टू अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा इज अ लेस दॅन 90 डिग्री. जेव्हा तुमचा थिटा लेस दॅन 90 असेल तेव्हा, म्हणजेच कधी अॅक्यूट अँगल असेल तेव्हा, तुमचा अँगल अॅक्यूट असेल म्हणजे 90 पेक्षा थिटा लहान असेल तेव्हा काय असतं, एपी बार इज ग्रेटर दॅन AC बार डिवायडेड बाय 2. हे इम्पॉर्टंट आहे कशासाठी तर MCQ साठी. दिस इज इम्पॉर्टंट फॉर MCQ मध्ये तुम्हाला हे विचारलं जाईल. फॉर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा इज लेस दॅन 90 डिग्री मीन्स अॅक्यूट अँगलमध्ये कोणत्या कोणत्या कंडिशन असतात तर खाली तुम्हाला पर्यायामध्ये हे देतील, एपी बार इज इक्वल टू AC बार डिवायडेड बाय √2 किंवा हे असेल किंवा आणखीन एखादी केस असेल. मग ह्याच्यामध्ये तुम्ही करेक्ट अँसर लिहायचा आहे. आता आपण राईट अँगलसाठी बघितलं, अॅक्यूट अँगलसाठी बघितलं. आता आपण बघणार आहे ऑब्ट्यूस अँगलसाठी. ऑब्ट्यूस अँगलमध्ये काय केस आहे, एपी बार इज लेस दॅन AC बार डिवायडेड बाय √2. हे कशासाठी, फॉर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा इज ग्रेटर दॅन 90 डिग्री दॅट इज ऑब्ट्यूस अँगल. म्हणजे तुमचा अँगल 90 डिग्रीपेक्षा मोठा असेल तेव्हा एपी बार इज लेस दॅन AC बार डिवायडेड बाय √2. कळलं. हे तीनही इम्पॉर्टंट आहेत. हे नोट डाऊन करा आणि लक्षात ठेवा फॉर MCQ साठी. नाउ नेक्स्ट पॉइंट, शेप ऑफ वॉटर ड्रॉप ऑन सॉलिड सरफेस. सॉलिड सरफेसवरती वॉटर ड्रॉपचे शेप्स. तर त्याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे काय, व्हेन लिक्विड ड्रॉप
व्हेन इथं बघूया आपण, व्हेन लिक्विड ड्रॉप्ड ऑन द सॉलिड सरफेस, द लिक्विड आयदर स्प्रेड ऑन द सॉलिड सरफेस ऑर विल फॉर्म ड्रॉपलेट ऑन द सरफेस. म्हणजेच काय, जेव्हा तुम्ही एखादा स्मॉल अमाऊंट ऑफ लिक्विड जेव्हा एका सॉलिड सरफेसवरती ड्रॉप करता, तेव्हा एकतर तो वॉटरचा ड्रॉप त्या सरफेसवरती पसरतो, पूर्णपणे फ्लॅट होतो, नाहीतर काय होतं, तर तो एका स्पेरिकल बॉल सारखा त्याचा फॉर्म तयार होतो. म्हणजेच कसं, आता ही एक सॉलिड सरफेस आहे, ही सॉलिड सरफेस आहे. ह्या सॉलिड सरफेसवरती तुम्ही स्मॉल अमाऊंट ऑफ लिक्विड त्याच्यावरती ड्रॉप केलं, तर काय होतं, तर त्या सरफेसवरती तो वॉटर ड्रॉप काय होतो, एक तर असा पूर्ण फ्लॅट होतो, अशा फॉर्ममध्ये वॉटर ड्रॉप होतो, पसरतो त्याच्यावरती. किंवा काय होतं, ही एक दुसरी सरफेस आहे, सॉलिड सरफेस आहे, त्याच्यावरती जर तुम्ही लिक्विडचा ड्रॉप टाकला, स्मॉल अमाऊंट ऑफ लिक्विड, तर तो काय होतो, एका बॉल सारखा असा त्याच्यावरती फॉर्म होतो. ह्याचे तुम्हाला एक्झाम्पल, आता हे पूर्ण असा बॉल सारखा वॉटर ड्रॉप, एकदम असा बॉल सारखा वॉटर ड्रॉप जर एका सरफेसवरती तुम्हाला पाहायचा असेल, तर त्याचं कोणत्या सरफेसवरती तुम्ही वॉटर ड्रॉप टाकून बघा. माहितीये तुम्हाला सगळ्यांना अळूचं पान माहितीये, अळू, त्याला इंग्लिश मध्ये अळूची भाजी करतात, माहितीये ना आपल्याला, अळूची भाजी. अळूचं पान घ्या एखादं, त्याच्यावरती तुम्ही एक वॉटरचा ड्रॉप टाकून बघा, त्याचा शेप कसा तयार होतो, एकदम असा राऊंड शेपचा ड्रॉप तयार होतो. एकदम छोटासा ड्रॉप टाकायचा. आणि एक साधं कोणतंही पान घ्या तुम्ही, कुठलंही पान घ्या, साधं तुळशीचं पान घ्या, तुळसचं पान घ्या, त्याच्यावरती एक वॉटर ड्रॉप टाका. ते कसं होतं, वॉटर ड्रॉप असं एकदम फ्लॅट वॉटर ड्रॉप होतो एकदम. म्हणजे अशा एक वॉटर ड्रॉपचं बिहेवियर असतं, जे एखाद्या सरफेसवरती तुम्ही ड्रॉप केलं तर तो स्पेरिकल शेप तयार होतो त्या ड्रॉपचा. ज्या सरफेस, आणि आता हा प्लेन बोर्ड आहे, ह्या बोर्डवरती जर तुम्ही वॉटरचा एक ड्रॉप टाकला, तर तो बोर्डवरती काय होईल, पूर्ण फ्लॅट होईल. म्हणजे एक सरफेसवरती वॉटर ड्रॉप काय होतं, वॉटर ड्रॉप असा बॉल सारखा तयार होतो. तर नेक्स्ट पॉइंट, इट इज डिपेंड्स ऑन सरफेस टेन्शन. मग हे कशावरती डिपेंड आहे, वॉटर ड्रॉप असं स्पेरिकल असेल किंवा फ्लॅट होईल, हे कशावरती डिपेंड आहे, इट इज डिपेंड ऑन सरफेस टेन्शन ऑफ अ लिक्विडच्या सरफेस टेन्शनवरती डिपेंड आहे. अँड अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन लिक्विड अँड सॉलिड. वॉटर ड्रॉप स्पेरिकल किंवा फ्लॅट कशावरती डिपेंड आहे, इट इज डिपेंड ऑन सरफेस टेन्शन of liquid and angle of contact between liquid and solid, ह्या दोघांवरती ते डिपेंड आहे. द सरफेस टेन्शन बिटवीन लिक्विड अँड एअर. आतापर्यंत आपण लिक्विड आणि सॉलिड ह्या दोघांच्या कॉन्टॅक्ट बद्दल बघत होतो. सॉलिड आणि इथं असणारं लिक्विड, ह्या दोघांच्या सरफेस मधलं आपण बघत होतो. बट ह्याच्यावरती एअरचा पण इफेक्ट होतो. ह्या सरफेसवरती कशाचा इफेक्ट पण होतो, तर एअरचा सुद्धा इफेक्ट होतो. म्हणजे द सरफेस टेन्शन बिटवीन लिक्विड अँड surface tension between liquid and air is also important, and solid and air. लिक्विड आणि एअर हे इम्पॉर्टंट आहेच, पण त्याचबरोबर सॉलिड आणि एअर हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आता ह्यांच्याबद्दलचं आपण रिलेशन बघणार आहे. तर पहिल्यांदा लेट थीटा बी द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर अ गिवन सॉलिड अँड लिक्विड पेअर. थीटा म्हणजेच काय, थीटा हे काय आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन सॉलिड अँड लिक्विड
सॉलिड अँड लिक्विड पेअर. सॉलिड अँड लिक्विड पेअर. आता नेक्स्ट आपण बघणार आहे काय तर T1. टी म्हणजेच काय तर सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन कशाने डिनोट केलं जातं कॅपिटल टी. T1 हे काय आहे सरफेस टेन्शन फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन force due to surface tension at the liquid solid interface. At the liquid solid interface. लिक्विड सॉलिड इंटरफेस. लिक्विड आणि सॉलिड मधल्या इंटरफेसला आपण T1 असं म्हटलंय. T2 काय आहे T2 इज द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन at the air solid interface. T2 कशाचा आहे T2 हा सरफेस टेन्शन बिटवीन एअर सॉलिड इंटरफेस आणि T1 कशाचा होता लिक्विड सॉलिड इंटरफेस. आता T3 इज द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन at the एअर आणि लिक्विड मधला एअर लिक्विड इंटरफेस. एअर आणि लिक्विड मधला इंटरफेस. As the force due to surface tension is a tangential to the surface in contact, direction of T1 and T2 and T3 as shown in figure. आता खाली तुमच्या पुस्तकामध्ये फिगर दाखवले त्या फिगरमध्ये तुम्ही बघा त्याच्यामध्ये काय आहे तर ह्या वरच्या केसेस वरून आपण असं लिहिणार आहे तर T2 इज इक्वल टू T1 प्लस T3 cos theta. T1 plus T3 cos theta. T1 plus T3 cos theta. Therefore, T2 minus T1 is equal to T2 minus हे T1 इकडच्या बाजूला आणलं T2 minus T1 is equal to काय उरलं T3 into cos theta. Therefore, हा आता आपण cos theta ह्या बाजूला ठेवणार आहे. cos theta is equal to हे T3 इकडे गेलं तर काय होईल T2 minus T1 divided by T3. cos theta is equal to T2 minus T1 divided by T3. मग फ्रॉम these equation we can get following cases. ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया. ह्या इक्वेशन 1 वरून आपल्याला काही केसेस बघायचे आहेत. त्यातली पहिली केस आहे फर्स्ट केस इज इफ T2 इज ग्रेटर दॅन T1. जर T2 हा T1 पेक्षा मोठा असेल अँड T2 minus T1 इज लेस दॅन T3. T2 हा T1 पेक्षा मोठा आहे आणि T2 minus T1 हे T3 पेक्षा लहान आहे तर ह्या अशा केसमध्ये काय होईल cos थीटा इज पॉझिटिव्ह. आता हे सुद्धा एमसीक्यू साठी इम्पॉर्टंट आहे. हे पूर्ण स्टेटमेंट एमसीक्यू साठी इम्पॉर्टंट आहे. आता एमसीक्यू कसा विचारतील याच्यावरती cos थीटा पॉझिटिव्ह कधी असतो तर ह्या केसेस लिहायला लागणार तुम्हाला काय तर T2 इज ग्रेटर दॅन T1 अँड T2 किंवा हे एवढं विचारतील T2 इज ग्रेटर दॅन T1 अँड T2 minus T1 इज लेस दॅन T3 देन cos थीटा इज खाली पॉझिटिव्ह निगेटिव्ह न्यूट्रल असे काहीतरी नन ऑफ दिस असे काहीतरी ऑप्शन्स असतील तर ह्याच्यामध्ये काय ऑप्शन चूज करणार तुम्ही पॉझिटिव्ह. म्हणजे आणि cos थीटा काय असेल तिथं पॉझिटिव्ह असेल अँड
angle of contact theta is acute. Angle of contact theta is acute, and angle of contact theta is acute as shown in figure A. As shown in figure A. T2 is greater than T1 and T2 minus T1 is less than T3, then cos theta is positive. तेव्हा cos theta कसा असतो? पॉझिटिव्ह असतो. अँड अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा इज अॅक्यूट ऍज शोन इन फिगर ए. फिगर ए मध्ये तुम्ही बघा, कॉस थीटा पॉझिटिव्ह असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा असतो? अॅक्यूट असतो. तर फिगर मध्ये ही फिगर आहे, काय आहे? सॉलिड. हा असा पूर्ण स्प्रेड झालेला वॉटर ड्रॉप आहे. तर ह्याचा वॉटर कॉन्टॅक्ट अँगल थीटा हा कसा असतो? अॅक्यूट. हा आहे T3 म्हणजेच काय आहे? एअर आणि लिक्विड. हे लिक्विड आहे आणि इथं वरती एअर आहे. एअर हे काय आहे? लिक्विड आणि एअर मधला सरफेस टेन्शन. आणि इकडच्या बाजूला आणि इकडच्या बाजूला आहे T1, इकडच्या बाजूला आहे T2. T1 म्हणजेच काय? तर फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ऍट लिक्विड आणि सॉलिड मध्ये असणारं T1. आणि T2 म्हणजेच काय आहे? फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ऍट द एअर आणि सॉलिड. एअरमध्ये आणि सॉलिडमध्ये असणारं सरफेस टेन्शन हे आहे T2. हिचा अँगल कसा तयार झालाय? अॅक्यूट अँगल. आता नेक्स्ट केस आहे, सेकंड केस. इफ T2 is less than T1 and T1 minus T2 is less than T3, तर ह्या केसमध्ये cos theta कसं असतो? cos theta is negative and the angle of contact theta is obtuse. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा इज काय आहे? ऑब्च्युस. जेव्हा कॉस थीटा निगेटिव्ह असतो तेव्हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा हे काय आहे? ऑब्च्युस असतो. हे सुद्धा कशासाठी? एमसीक्यू साठी इम्पॉर्टंट आहे हे वाक्य, लक्षात ठेवा. ऍज शोन इन फिगर. आता हे आपण एका फिगरमध्ये बघूया. तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा ऑब्च्युस कधी असतो? तर ही आहे आपली सॉलिड सरफेस. ह्या सॉलिड सरफेसवरती एक वॉटर ड्रॉप टाकला जो असा स्पेरिकल आहे, ज्याचा वॉटर कॉन्टॅक्ट असा हाय आहे. ऑब्च्युस अँगल आहे, मोठा अँगल थीटा. ही काय आहे? आपला लिक्विड ड्रॉप आहे. लिक्विड, सॉलिड आणि वरती एअर. हे काय आहे? T3, इकडच्या बाजूला T1, इकडच्या बाजूला T2. हा फिगर बी ऑब्च्युस अँगल. थर्ड केस. आता आपण थर्ड केस कडे वळूया. थर्ड केस आहे, इफ T2 minus T1 is equal to T3, cos theta is equal to 1 and theta is nearly equal to 0. काय आहे? इफ T2 minus T1 is equal to T3. हे सुद्धा एमसीक्यू साठी इम्पॉर्टंट आहे. एमसीक्यू साठी हे सुद्धा इम्पॉर्टंट. इफ T2 minus T1 is equal to T3, then cos theta is equal to 1 and theta is nearly equal to 0. आता आपण फोर्थ केस बघूया. फोर्थ केस काय आहे? तर इफ T2 minus T1 is greater than T3 or T2 is greater than T1 plus T3, cos theta is greater than 1.
जेव्हा T2 मायनस T1 हे T3 पेक्षा मोठं असतं, किंवा हा T1 ह्या T3 कडे न्या, म्हणजे काय होईल, T1 प्लस T3 होईल, आणि हे T2 काय होईल, T1 प्लस T3 पेक्षा मोठं होईल. T2 इज ग्रेटर दॅन T1 प्लस T3, देन कॉस थिटा इज ग्रेटर दॅन 1. कॉस थिटा 1 पेक्षा काय असतो, मोठा असतो. बट तुम्ही ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला जर तुम्ही बघितला तर कॉस थिटा असेल किंवा कोणत्याही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू कशी असते, इज बिटवीन 0 अँड 1. ती 1 पेक्षा मोठी कधीच नसते व्हॅल्यू. पण इथं कॉस थिटा काय आहे, 1 पेक्षा मोठा आहे, त्यामुळं ही कंडिशन इट इज इम्पॉसिबल. हे काय आहे, विच इज इम्पॉसिबल बिकॉज थिटाची व्हॅल्यू कशी असते, 0 आणि 1 मध्ये असते. बट इथं कॉस थिटा काय आहे, 1 पेक्षा मोठा आहे, त्यामुळं धिस केस इज इम्पॉसिबल. अँड हेन्स लिक्विड ड्रॉप spreads over the solid surface and drop will not be formed. अँड ड्रॉप विल नॉट बी, तिथं ड्रॉपचा फॉर्म होत नाही. का होत नाही, कारण कॉस थिटाची व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी असते, आणि ही केस इम्पॉसिबल केस आहे. त्यामुळं तिथं कोणत्याही प्रकारचा थिटा अँगल तयार होत नाही, आणि त्यामुळं तो लिक्विड ड्रॉप काय असो, पूर्ण फ्लॅट लिक्विड ड्रॉपची आपल्याला तिथं थिटा कसा मिळतो, तर थिटा आपल्याला खूप कमी थिटा मिळतो, म्हणजे निग्लिजिबल थिटा असा आपल्याला तिथं मिळतो. त्यामुळे आपण त्याचा कॉन्टॅक्ट अँगल फाइंड करू शकत नाही, आणि तो ड्रॉप कसा असतो, एकदम फ्लॅट झालेला असतो. आता नेक्स्ट पॉइंट आहे फॅक्टर्स अफेक्टिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कमी व्हायला किंवा जास्त व्हायला कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात, तर द व्हॅल्यू ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स अपॉन द फॉलोइंग फॅक्टर्स. पहिला आहे द नेचर ऑफ द लिक्विड अँड द सॉलिड इन कॉन्टॅक्ट. त्या लिक्विड आणि सॉलिडचं नेचर कसं आहे त्याच्यावरती. इम्प्युरिटीज प्रेझेंट इन द लिक्विड चेंज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. जर त्या लिक्विडमध्ये तुम्ही इम्प्युरिटीज ऍड केला, इम्प्युरिटीज म्हणजेच काय, वेगळं काहीतरी ते लिक्विडमध्ये ऍड केलं तुम्ही, तर त्याचा इफेक्ट त्या कॉन्टॅक्ट अँगलवरती होतो. ऑल्सो टेम्परेचरचा इफेक्ट सुद्धा कॉन्टॅक्ट अँगलवरती होतो. टेम्परेचर ऑफ द लिक्विड इन एनी इन्क्रीज इन द टेम्परेचर. जर तुम्ही त्या लिक्विडचं टेम्परेचर इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ ए लिक्विड डिक्रीजेस इट्स अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. जर तुम्ही लिक्विडचं टेम्परेचर इन्क्रीज केलं, गरम पाणी गेलं, हॉट वॉटर घेतलं आणि ते सरफेसवरती ओतलं, तर त्याचा कॉन्टॅक्ट अँगल डिक्रीज होतो, म्हणजे अॅक्यूट होतो. For a given solid liquid surface, the angle of a contact is constant at a given temperature. आता इथं काही चार्ट दिलाय, ह्या चार्टमध्ये वेगवेगळ्या लिक्विड आहेत, त्यांचा सॉलिड वरती काय किती डिग्रीचा अँगल होतो ह्याचा चार्ट दिलाय, हे तुम्ही वाचा. नेक्स्ट आहे इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी अँड टेम्परेचर ऑन सरफेस टेन्शन. इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी अँड टेम्परेचर ऑन सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन वरती इफेक्ट होणारे इम्प्युरिटीज. पहिला आहे इफेक्ट्स ऑफ इम्प्युरिटीज. व्हेन सोल्युबल सबस्टन्स सच एज कॉमन सॉल्ट इज डिझॉल्व्ड इन अ वॉटर, द सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इन्क्रीजेस. वॉटरमध्ये सोल्युबल होणारे सबस्टन्स कोणते आहेत, जर तुम्ही एका ग्लासमध्ये वॉटर घेतलं आणि त्या वॉटरमध्ये तुम्ही सॉल्ट डिझॉल्व्ह केलं ह्या वॉटरमध्ये, तर सॉल्ट काय होतं, त्या वॉटरमध्ये कम्प्लीट डिझॉल्व्ह होतं. आणि हे कम्प्लीट डिझॉल्व्ह होणारे सबस्टन्स इम्प्युरिटी, सॉल्ट ही काय आहे, एक इम्प्युरिटी आहे. ती इम्प्युरिटी आपण वॉटरमध्ये ऍड केली. इम्प्युरिटी म्हणजे काय कळलं, इम्प्युरिटी म्हणजे काय, सॉल्ट असेल, शुगर असेल किंवा आणखीन काही असतील, अशा इम्प्युरिटीज आपण वॉटरमध्ये ऍड केल्या, तर काय होतं, ज्या इम्प्युरिटीज वॉटरमध्ये पूर्ण डिझॉल्व्ह होतात, त्या डिझॉल्व्ह केल्यानंतर सॉल्ट जर तुम्ही वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं, तर वॉटरचं सरफेस टेन्शन काय होतं, इन्क्रीज होतं.
वॉटरचं सरफेस टेन्शन, सॉल्ट डिझॉल्व्ह केल्यानंतर सरफेस टेन्शन इन्क्रीज सरफेस टेन्शन काय होतं तर इन्क्रीज होतं. नेक्स्ट आहे व्हेन स्पॅरिंगली सोल्युबल सबस्टन्स सच एज फेनॉल ऑर डिटर्जंट. आता वॉटरमध्ये, हे वॉटर आहे, ह्या वॉटरमध्ये तुम्ही फेनॉल माहिती आहे काय आहे, फरशी पुसण्यासाठी आपण लायझॉल वगैरे यूज करतो, लायझॉल पाण्यामध्ये मिसळलं, किंवा ऑर डिटर्जंट जर तुम्ही त्याच्या वॉटरमध्ये मिक्स केलं तर काय होतं, डिटर्जंट कोणते कोणते आहेत, आपण व्हील वापरतो, टाईड, एरियल, रिन असे आपण कपडे धुण्यासाठी जे निरमा वापरतो ना, ते जर तुम्ही वॉटरमध्ये ऍड केलं तर काय होतं, ते कम्प्लीट डिझॉल्व्ह होत नाही पण थोडंफार वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतं. असे जर इम्प्युरिटीज तुम्ही त्या वॉटरमध्ये ऍड केल्या तर काय होतात, वॉटरचं सरफेस टेन्शन डिक्रीज होतं. सरफेस टेन्शन इथं काय होतं, इन्क्रीज झालं, इथं सरफेस टेन्शन डिक्रीज होतं. ड्यू टू धिस सरफेस टेन्शन ऑफ वॉटर डिक्रीजेस अँड वॉटर मेक्स गुड कॉन्टॅक्ट विथ फॅब्रिक अँड इट्स एबल टू रिमूव्ह टफ स्टेन्स. मग आता आपण पाण्यामध्ये डिटर्जंट का मिक्स करतो, कपडे धुण्यासाठी पाण्यामध्ये आपण डिटर्जंट का मिक्स करतो, प्लेन वॉटरनं आपण सर्व कपडे का धुत नाही, कपडे धुण्यासाठी आपण साबण वापरतो किंवा डिटर्जंट वापरतो. डिटर्जंट वापरल्यामुळे काय होतं तर पाण्याचं सरफेस टेन्शन काय होतं, कमी होतं. आणि पाण्याचं सरफेस टेन्शन जेव्हा कमी होतं तेव्हा वॉटर कॉन्टॅक्ट अँगल काय होतो, वॉटर कॉन्टॅक्ट अँगल डिक्रीज होतो. म्हणजे तुमचं पाणी कसं होतं, एकदम फ्लॅट होतं, पण इथं वॉटर कॉन्टॅक्ट अँगल आपला डिक्रीज होतो. पाण्याचं कॉन्टॅक्ट अँगल हे आपलं सरफेस टेन्शन कमी झाल्यामुळं कॉन्टॅक्ट अँगल पण कमी होतो. कॉन्टॅक्ट अँगल कमी झाला याचा अर्थ काय झाला, तुमचं वॉटर जे आहे त्या कपड्यांवरती पूर्ण स्प्रेड होतं. म्हणजे कपड्याचं आपलं फॅब्रिक जे आहे, आपले कपडे जे असतात त्यांना असे छोटे छोटे पोर्स असतात. त्या पोर्समध्ये तुमचं काय होतं तर ते पाणी त्या पूर्ण कपड्यांच्या छिद्रामध्ये जाऊन तिथं आपल्या कपड्यांवर असलेली घाण जी आहे, स्टेन जो आहे आपला, तो काय होतो रिमूव्ह करायला मदत करतं. इथून आपलं ते काय करतं, ती घाण उडवून लावायला मदत करतं डिटर्जंट घातल्यामुळं. जर तुम्ही डिटर्जंट घातलं नाही तर पाणी काय होईल, कपड्यांच्या आतल्या पोर्समध्ये काय होणार नाही, घुसणार नाही. त्यामुळे कपड्यांच्या आतमध्ये अडकलेली जी घाण असते आपली, जे डाग असतात ते निघू शकत नाहीत. पण जर तुम्ही त्याच्यामध्ये डिटर्जंट मिक्स केलं, साबण लावला तर काय होतं, ते पूर्ण त्यांच्या सरफेस टेन्शन कमी झाल्यामुळे काय होतं, पाणी आतमध्ये शिरतं कपड्याच्या पूर्ण, आणि ते आतमध्ये अडकलेली जी घाण असते ते soluble impurity is added into water, surface tension of water decreases. जर तुम्ही वॉटरमध्ये पूर्ण डिझॉल्व्ह न होणारी इम्प्युरिटी त्याच्यामध्ये ऍड केली तर ऑब्व्हियसली सरफेस टेन्शन काय होतं, डिक्रीज होतं तिथं पण. When impurity gets added into any liquid, the cohesive force of that liquid decreases. त्याच्यामध्ये असणारा कोहेसिव्ह फोर्स काय होतो, डिक्रीज होतो. कारण तिथं फक्त लिक्विड उरत नाही ना, कारण त्याच्यामध्ये आपण दुसरी इम्प्युरिटी ऍड केल्यामुळे लिक्विड आणि सॉलिड अशा दोन वेगवेगळे मॉलिक्युल तिथं होतात. जर लिक्विड असलं असतं तर तिथं कुठला कोहेसिव्ह फोर्स स्ट्रॉंग झाला असता. बट तुम्ही अदर इम्प्युरिटी तिथं ऍड केल्यामुळं तिथं काय होतं, हा एक सॉलिडचा मॉलिक्युल, हा लिक्विडचा मॉलिक्युल, म्हणजे दोन डिफरंट मॉलिक्युल, म्हणजेच अडेझिव्ह फोर्स तिथं जास्त झाल्यामुळं तिथं काय होतं, तुमचा वॉटर कॉन्टॅक्ट अँगल डिक्रीज होतो. त्यामुळे सरफेस टेन्शन सुद्धा काय होतं, डिक्रीज होतं. अँड कॉन्टॅक्ट हेन्स शेप ऑफ the contact and hence the shape of the meniscus. If mercury gathers dust, then its surface tension is reduced. It does not form spherical droplet unless the dust is completely removed. जर तुम्ही मर्क्युरीचा ड्रॉप कसा असतो, पूर्ण स्पेरिकल असा ड्रॉप असतो. बट त्या मर्क्युरीमध्ये जर तुम्ही डस्ट मिक्स केली तर मर्क्युरीचा ड्रॉप असा पूर्ण स्पेरिकल राहत नाही, तर तो असा स्प्रेड होतो. का? कारण त्याच्यामध्ये सॉलिड पार्टिकल्स जमा झालेले असतात, त्यामुळे ते मर्क्युरी खराब होते आणि खराब झालेली मर्क्युरीचा ड्रॉप असा दिसतो. नेक्स्ट आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर. आता इफेक्ट ऑफ टेम्परेचर काय आहे, इन मोस्ट लिक्विड्स ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस सरफेस टेन्शन डिक्रीजेस. जर टेम्परेचर इन्क्रीज झालं, टेम्परेचर जे आहे
टेम्परेचर इन्क्रीजेस, सरफेस टेन्शन डिक्रीजेस. सरफेस टेन्शन काय होतं, डिक्रीज होतं. हे इम्पॉर्टंट आहे IMP फॉर MCQ. काय, सरफेस टेन्शन टेम्परेचर इन्क्रीज केल्यानंतर काय होतं, सरफेस टेन्शन डिक्रीज होतं. हे इम्पॉर्टंट आहे. फॉर एक्झाम्पल, इट इज सजेस्टेड दॅट न्यू कॉटन फॅब्रिक शुड बी वॉश्ड इन अ कोल्ड वॉटर. तुम्ही नवीन कपडे घेतले तर ते तुम्ही गरम पाण्यामध्ये धुतल्यानंतर काय होतं, त्याचा कलर जातो नवीन कपड्यांचा. त्यामुळं नवीन कपडे घेतले असतील तर तुम्ही काय करायचं, ते गार पाण्यामध्ये धुवायचे. नवीन कपडे गार पाण्यामध्ये का धुतात, का, कारण त्याच्यावरचा कलर जाऊ नये म्हणून. जर तुम्ही गरम पाणी यूज केल्यानंतर काय होतं, टेम्परेचर तुम्ही वॉटरचं टेम्परेचर इन्क्रीज केल्यानंतर वॉटरचं सरफेस टेन्शन काय होतं, डिक्रीज होतं. आणि सरफेस टेन्शन डिक्रीज केल्यानंतर काय होतं, वॉटर कॉन्टॅक्ट अँगल कमी होतो. आणि कमी झालेला वॉटर कॉन्टॅक्ट अँगलमुळे काय होतं, तर ते वॉटर जे आहे तुमच्या पूर्ण कपड्यांमध्ये शिरतं आणि कलर बाहेर काढतं, त्या कपड्याचा कलर बाहेर काढतं. त्यामुळे कपडे धुताना, नवीन कपडे धुताना शक्यतो कोल्ड वॉटरचा यूज करतात हॉट वॉटरपेक्षा. In this case, water does not make good contact with fabric due to higher surface tension. The fabric does not lose its color because of this. त्यामुळे कपड्याचा कलर जात नाही. Hot water is used to remove tough stains on a fabric because of its low surface tension. आणि तुम्हाला जर कपड्यांवरचे डाग घालवायचे असतील तर तुम्ही गरम पाण्याचा यूज करता. का, कारण गरम पाणी काय होतं, तर पूर्ण कपड्यांमध्ये शिरतं आणि त्यामुळं कपड्यांवर पडलेले डाग इझिली रिमूव्ह व्हायला मदत होते. इन दिस केस ऑफ मोल्टन कॉपर और मोल्टन कॅडमियम. मोल्टन म्हणजेच काय, तर मेल्ट होण्याचे जे प्रोसेसमध्ये असतात ते कॉपर आणि मोल्टन कॅडमियम. कॉपर आणि मोल्टन कॅडमियम, द सरफेस टेन्शन इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. त्यांच्या केसमध्ये काय होतं, तर त्यांचं टेम्परेचर जसं इन्क्रीज कराल तसं त्यांचं सरफेस टेन्शन सुद्धा इन्क्रीज होतं. कशामध्ये, मोल्टन कॉपरमध्ये आणि मोल्टन कॅडमियममध्ये. द सरफेस टेन्शन ऑफ ए लिक्विड बिकम्स 0 ॲट क्रिटिकल टेम्परेचर. क्रिटिकल टेम्परेचर म्हणजे काय, हाय टेम्परेचर. एकदम हाय टेम्परेचरला सरफेस टेन्शन कसं असतं, 0 असतं.